बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे मुंबईमधल्या एका अपघाताची। मुलुंडमध्ये एलबीएस रोडवर वडाळा ते कासारवडवली मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळला। या अपघातात रामधनी यादव या उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील सरपंचाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले। जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे। मेट्रोचं काम सुरू असताना सिमेंटचा स्लॅब रिक्षावर कोसळला। त्या स्लॅबखाली 2 ते 3 वाहनं दबली। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावेळी हा स्लॅब कोसळला। MMRDA संपूर्ण मेट्रोचं बांधकाम करते। वेगवेगळ्या 4 टप्प्यांचे 4 वेगवेगळे कंत्राटदार आहेत। ज्या टप्प्यात हा अपघात झाला तिथलं बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनीकडे आहे। दरम्यान ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी जाऊन महापौर रितू तावडे यांनी पाहणी केली। दोषी असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचं आश्वासन रितू तावडेंनी दिलं। मुंबईतील मेट्रो दुर्घटनेप्रकरणी MMRDA कडून उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून, निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत। मिलन इन्फ्रा म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्यावर 5 कोटीचं फाईन इमिडिएटली लावलेला आहे। या कामावर देखरेख ज्यांची आहे ते GC जनरल कन्सल्टंट आहेत। हे एक फॉरेन कंपनी आहे LBG हिल, त्यांच्यावर देखील 1 कोटीचा फाईन या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। विषय फाईनचा नाही आहे, विषय जिम्मेदारी या ठिकाणी निश्चित करण्याचा आहे आणि जिम्मेदारी नक्कीच लवकरात लवकर MMRDA निश्चित करेल आणि याच्यामध्ये कोणीही दोषी सापडला तर अजिबात त्याची कोणतीही गय आम्ही करणार नाही। मुलुंडमधील मेट्रोच्या कामाचा स्लॅब कोसळून मृत्यू झालेल्या रामधनी यादव हे नेमके कोण होते, त्यांचा परिचय आपण करून घेऊया। उत्तर प्रदेशातील जौनपूरचे रहिवासी आहेत रामधनी यादव। मेट्रोचा स्लॅब कोसळून दुर्दैवी घटना घडल्यानं मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं। चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। मृतांच्या वारसांना 5 लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणाही त्यांनी केली आहे। हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे, यामध्ये जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल। अर्थातच ती घेतली असती तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती। याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल। मृतकांच्या परिवाराला शासनाच्या वतीनं मदत केली जाईल। दरम्यान मुलुंडमधील घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। नेमका कसा झाला ते मी तुम्हाला एका टॉप अँगलवरून समजावून सांगणार आहे। माझ्या समोर तीच मेट्रोची मार्गिका आहे ज्या मेट्रोच्या मार्गिकेच्या खाली हा दुर्दैवी अपघात झाला। समोर जे आपण बघताय ही मेट्रो मार्गिका 4 आहे। या मेट्रो मार्गिका 4 वर पॅराफिट वॉल जे आहे ते बसवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्याच पॅराफिट वॉलपैकी एक तुकडा जो आहे तो आज खाली कोसळला। हा तुकडा व्यवस्थित बांधला गेला नव्हता, अटॅच झाला नव्हता, त्यामुळे तो खाली कोसळला। दुर्दैव असं की त्याच वेळी खाली एक ऑटो रिक्षा होती आणि त्याचबरोबर एक 4 चाकी गाडी देखील होती। आता खालचा रस्ता कोणता आहे तर खाली LBS मार्ग आहे। हा LBS मार्ग ठाणे ते सायनपर्यंत आहे आणि या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी असते, प्रचंड रहदारी असते आणि अशाच वेळी दुपारच्या वेळी ही पॅराफिट वॉल खाली कोसळल्यामुळे खाली असलेल्या रिक्षावरती पडली आणि त्यामध्ये असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला। की संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत आणि त्या प्रकल्पांमध्ये असे अपघात होऊ नये यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेणं, प्रत्येकाचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। वाढत्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून मुंबईत आता जलमेट्रोचा